श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र मराठी अर्थ भाग 10वा 885 नाव रविलोचन म्हणजे सूर्यरूपी डोळे असलेला 886 नाव अनंत म्हणजे शेवट नसलेला 887 हुतभुक म्हणजे हवन केलेल्याचा स्वीकार करणारा 888 भोगता म्हणजे प्रकृतीस भोगणारा 889 सुखदः म्हणजे मोक्षरूपी सुख देणारा 890 नैकजः म्हणजे वारंवार अवतार घेणारा 891 अग्रजः म्हणजे सर्वांच्या आधी जन्मलेला 892 अनिर्विण्ण म्हणजे खेदरहित 893 सदामर्षी म्हणजे साधूंना क्षमा करणारा 894 लोकाधिष्ठानम म्हणजे सर्व लोकांचा आधार 895 अद्भुत म्हणजे अत्यंत आश्चर्यकारक 896 सनात म्हणजे अनंत काळ रूप 897 सनातनतम म्हणजे सनातन ब्रह्मादिकांच्याहूनही सनातन 898 कपिलः म्हणजे पिंगट वडवानल रूप 899 कपिही म्हणजे सूर्यरूप 900 नाव अप्ययः म्हणजे सर्व जगाचे लयस्थान 901 स्वस्तिदः म्हणजे भक्तांना परमानंद देणारा 902 स्वस्तिकृत म्हणजे कल्याण करणारा 903 स्वस्ती म्हणजे कल्याण स्वरूप 904 स्वस्तिभूक म्हणजे भक्तांच्या परमकल्याणाचे रक्षण करणारा 905 स्वस्तिदक्षिण म्हणजे मंगल करण्यात दक्ष 906 अरौद्रः म्हणजे क्रूर भाव विरहित 907 कुंडली म्हणजे शेषरूप धारण करणारा 908 चक्री म्हणजे सुदर्शन चक्र धारण करणारा 909 विक्रमी म्हणजे अत्यंत पराक्रमी 910 ऊर्जित शासन म्हणजे श्रुतिस्मृतिरूप सर्वोत्कृष्ट आज्ञा करणारा 911 शब्दातिगः म्हणजे शब्दांनी वर्णन न करता येणारा 912 शब्दसह म्हणजे सर्व वेद ज्याचा महिमा गातात असा 913 शिशिरः म्हणजे त्रितापांनी तप्त भक्तांना शांती देणारा 914 शर्वरीकरः म्हणजे ज्ञानी व अज्ञानी यांच्या रात्री उत्पन्न करणारा 915 अक्रूरः म्हणजे क्रूर नसलेला 916 पेशलः म्हणजे ज्याचे कर्म मन वाणी आणि शरीर परमसुंदर आहे असा 917 दक्षः म्हणजे महान कार्यकुशल 918 दक्षिणः म्हणजे सर्वांचा संहार करणारा 919 क्षमिणांवरः म्हणजे क्षमा करणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ 920 विद्वत्तमः म्हणजे विद्वानात श्रेष्ठ 921 वितभयः म्हणजे भय नसलेला संसाररूप 922 पुण्यश्रवण कीर्तनः म्हणजे ज्याचे श्रवण आणि कीर्तन पुण्यदायी आहे असा 923 उत्तारणः म्हणजे संसार सागराच्या पार नेणारा 924 दुष्कृतिहा म्हणजे पापांचा नाश करणारा 925 पुण्यः म्हणजे पुण्य प्रदान करणारा 926 दुःस्वप्ननाशनः म्हणजे वाईट स्वप्नांचा नाश करणारा 927 विरहा म्हणजे सांसारिकांच्या विविध गतींचा नाश करून त्यांना मुक्ती देणारा 928 रक्षणः म्हणजे संरक्षण करणारा 929 संतः म्हणजे संतरूप 930 जीवनः म्हणजे सर्व प्राण्यांना प्राणरूपाने जिवंत ठेवणारा 931 पर्यवस्थितः म्हणजे विश्वाला व्यापून राहणारा 932 अनंतरूपः म्हणजे असंख्य रूपे असलेला 933 अनंतश्रीही म्हणजे अपरिमित पराशक्ती असलेला 934 जितमन्युः म्हणजे क्रोध जिंकलेला 935 भयापह म्हणजे भक्तांचे संसार भय हरण करणारा 936 चतुरस्त्रः म्हणजे कर्मानुसार न्यायाने फळ देणारा 937 गभीरात्मा म्हणजे गंभीर मनाचा 938 विदिशः म्हणजे योग्यतेनुसार विशेष फळ देणारा 939 व्यादिशः म्हणजे इंद्रादिकांना निरनिराळ्या आज्ञा देणारा 940 दिशः म्हणजे वेदरूपाने सर्वांना कर्मांचे योग्य फळ देणारा 941 ज्याच्या आधी कोणी नाही असा 942 भूर्भुवः म्हणजे पृथ्वीचाही आधार 943 लक्ष्मी म्हणजे शोभासंपन्न 944 सुवीरः म्हणजे शुभगती असलेला 945 रुचिरांगदः म्हणजे कल्याणरूप बाजूबंद धारण करणारा
946 जननः म्हणजे प्राणीमात्राला उत्पन्न करणारा. 947 जन्म जन्मादी म्हणजे सर्व जीवांच्या उत्पत्तीचे मूळ कारण. 948 भीमः म्हणजे भयप्रद. 949 भीमपराक्रमः म्हणजे भयोत्पादक पराक्रम करणारा. 950 आधारनिलयः म्हणजे पृथ्वी आदी पंचमहाभूतांच्या आधाराचाही आधार. 951 अधाता म्हणजे स्वयंभू. 952 पुष्पहासः म्हणजे प्रपंचरूपाने विकसित होणारा. 953 प्रजागरः म्हणजे नेहमी जागरूक. 954 ऊर्ध्वगः म्हणजे सर्वांच्या वर राहणारा. 955 सत्पथाचारः म्हणजे सन्मार्गाचे आचरण करणारा. 956 प्राणदः म्हणजे मृत परीक्षितादींना प्राण देणारा. 957 प्रणवः म्हणजे ओंकार स्वरूप. 958 पणः म्हणजे व्यवहारदक्ष. 959 प्रमाणम म्हणजे स्वतः प्रमाण स्वरूप असलेला. 960 प्राणनिलय म्हणजे प्राणांचा आधार. 961 प्राणभृत म्हणजे अन्नरूपाने प्राण्यांचे पोषण करणारा. 962 प्राणजीवनः म्हणजे प्राणवायूने जीवन देणारा. 963 तत्त्वमः म्हणजे स्वब्रह्मरूप. 964 तत्त्वविद म्हणजे आत्मतत्व जाणणारा. 965 एकात्मा म्हणजे अद्वितीय. 966 जन्म मृत्यू जरातिगः म्हणजे जन्म मृत्यू वार्धक्य आदी शरीर धर्म नसलेला. 967 भूर्भुवः स्वस्तरुः म्हणजे भुव स्वः या 3 लोकांना व्याप्त करणारा संसार वृक्ष स्वरूप असा. 968 तारः म्हणजे संसार तारून नेणारा. 969 सविता म्हणजे सर्वांना उत्पन्न करणारा. 970 प्रपितामह म्हणजे पितामह ब्रह्म्याचाही पिता. 971 यज्ञः म्हणजे यज्ञस्वरूप. 972 यज्ञपतीः म्हणजे यज्ञांचा स्वामी. यज्वा म्हणजे यजमान स्वरूपाने यज्ञ करणारा. 974 यज्ञांग म्हणजे यज्ञ हेच ज्याचे अंग आहे असा. 975 नाव यज्ञवाहन म्हणजे यज्ञ चालवणारा. 976 यज्ञभृत म्हणजे यज्ञाचे धारण रक्षण करणारा. 977 यज्ञकृत म्हणजे जगाच्या आरंभी यज्ञ करणारा. 978 यज्ञी म्हणजे यज्ञांची पूर्तता करणारा. 979 यज्ञकुंभ यज्ञभूक म्हणजे यज्ञाचा भोग घेणारा. 980 यज्ञसाधनः म्हणजे यज्ञ ज्याच्या प्राप्तीचे साधन आहे असा. 981 यज्ञांतकृत म्हणजे यज्ञाचे फळ देणारा. 982 यज्ञगुह्यम म्हणजे ब्रह्मरूप. 983 अन्नम म्हणजे अन्नस्वरूप. 984 अन्नादः म्हणजे अन्नाचा भोक्ता. 985 आत्मयोनिः म्हणजे स्वतःचे उपादान कारण. 986 स्वयंजातः म्हणजे स्वतःचे निमित्त कारण. 987 वैखानः म्हणजे भूमीला विशेष रूपाने खोदून काढणारा. 988 सामगायनः म्हणजे सामगायन करणारा. देवकीनंदन 989 देवकीनंदन म्हणजे देवकीचा पुत्र. 990 स्रष्टा म्हणजे सर्व लोक रचणारा. 991 क्षितिशः म्हणजे पृथ्वीपती. 992 पापनाशनः म्हणजे पापांचा नाश करणारा. 993 शंखभृत म्हणजे भूतादी अहंकाररूप पांचजन्य शंख धारण करणारा. 994 नंदकी म्हणजे विद्यामय नंदक नावाची तलवार धारण करणारा. 995 चक्री म्हणजे मनस्सत्वरूप सुदर्शन चक्र धारण करणारा. 996 शारंगधन्वा म्हणजे इंद्रियादी अहंकारात्मक शारंग नामक धनुष्य धारण करणारा. 997 गदाधरः म्हणजे बुद्धितत्वात्मक कौमोदकी नावाची गदा धारण करणारा. 998 रथांगपाणी म्हणजे ज्याच्या हातामध्ये चक्र आहे असा. 999 नाव अक्षोभ्य म्हणजे कोणाकडूनही विचलित न होणारा. आणि 1000वे नाव सर्व प्रहरणायुध म्हणजे प्रहार करण्याची सर्व शस्त्रे ही आयुधे आहेत ज्याची असा असलेला. सर्व प्रहरणायुध ओम नम इति. अशा प्रकारे कीर्तन करणाऱ्याला योग्य अशा महात्म्या केशवाच्या दिव्य अशा 1000 नावांचे संपूर्ण वर्णन केलेले आहे. जो मनुष्य या विष्णू सहस्त्रनामाचे नेहमी श्रवण करतो किंवा जो दररोज याचा पाठ करतो त्याचे ह्या लोकी किंवा परलोकात कधीही अकल्याण होत नाही.